लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। इब्राहिमपूर येथे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे अनावरण। लहू शस्त्रसेना अध्यक्ष संजूबाबा गायकवाड यांच्या हस्ते लहुजी साळवे स्मारकाचे उद्घाटन। बातमी भोकरदन येथून। भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले। आद्यपिता लहुजी साळवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या या स्मारकाचे उद्घाटन लहू शस्त्रसेनेचे संस्थापक अध्यक्ष संजूबाबा गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कांताबाई वाघमारे, अशोकदादा कांबळे, सखाराम आहिरे, साहेबराव सोनवणे, सुनील ससाणे, सतीश पाटोळे, अमोल गायकवाड, पंडित मस्के, सुनील आहिरे, राधिकाताई डावरे, रेखाताई भेंडारवाल, पंचशीलाताई पगारे, मनोज आहिरे, बाबूराव कांबळे, ज्ञानेश्वर गायकवाड, रघुनाथ गायकवाड तसेच सिल्लोड व जाफराबाद तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी स्मारक उभारणी व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इब्राहिमपूर येथील लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष जगदीश गायकवाड, उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, सुखदेव गायकवाड, पंडित गायकवाड, सुनील गायकवाड, सचिन गायकवाड, सागर गायकवाड, राहुल गायकवाड, विकास मतकर, मंगलबाई गायकवाड, रामदास गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, भानुदास गायकवाड, समाधान कांबळे, मुन्ना गायकवाड तसेच सचिव कमलबाई गायकवाड आणि गावकर यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास मोठ्या उत्साहात उपस्थित राहून स्थानिक नागरिकांनी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन केले, अशी माहिती इब्राहिमपूर येथील जगदीश गायकवाड यांनी दिली। सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय महाराष्ट्र। आज क्रांतीवीर आद्य देशपिता लहुजी वस्ताद साळवे यांची 231वी जयंती आहे आणि खऱ्या अर्थाने या इब्राहिमपूरमध्ये जगदीश गायकवाड यांनी 231वी जयंती कशी साजरी करत आहे तर त्या पद्धतीने त्यांनी आज या खेड्या गावामध्ये आद्य देशपिता क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांचा पुतळा या ठिकाणी स्थापन केला आणि त्या पुतळ्याचा अनावरण माझ्या हाताने व आमच्या ताई कांताबाई वाघमारे, अमोल भाऊ गायकवाड, सतीश पाटोळे, सुनील ससाणे आणि सर्वच मंडळी या लहू शस्त्रसेनेच्या माझ्या सामाजिक संघटनेच्या वतीनं व माझ्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी जगदीश गायकवाडला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथून पुढे त्यांनी असंच काम करावं या शुभेच्छा देतो आणि सर्व गावकरी मंडळींना मी आद्य देशपिता क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज 231वी जयंती इब्राहिमपूर भोकरदन तालुक्यातलं एक छोटंसं गाव म्हणून ओळखलं जाते आणि त्या गावाची ओळख खरोखर ह्या गावामध्ये जेव्हाही आपण पाऊल टाकतो त्यावेळेस जगदीशचं कार्य अनमोल असं असते। त्याची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे आणि एक छोट्याशा गावामध्ये वस्ताद लहुजी साळवेंचा पुतळा स्थापन करून आणि समाजाला चालना देण्याचं काम जगदीशनं केलेलं आहे आज या गावामध्ये। या ठिकाणी इब्राहिमपूर गावामध्ये क्रांतिगुरू लहुजी साळव्यांच्या पुतळ्याचं अभिवादन केलं। खरोखर तुमचं सर्वांचं इब्राहिमपूर गावकऱ्यांचं कौतुक केलं तर कितीतरी कमी पडेल। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर लहुजी साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या देशात तुमच्या आमच्यासाठी जिची अवधी गेली पूर्ण सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो। मित्रहो, आज इब्राहिमपूरमध्ये जे गायकवाड परिवारानं एक मोठं धाडस केलं, खरोखर आमचं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी राजू शहा, जालना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.